लोणावळ्यातील भुशी धरणामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण बुडाले। तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत तर 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। नौदलाकडून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेतला जातोय। आज पुन्हा बेपत्ता दोघांचा शोध सुरू आहे। शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। तर एक महिला आणि 2 मुलींचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी कुटुंब केलेलं होतं आणि यावेळेला एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले। पावसाचं इथल्या पाण्याचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर हे जे 5 जण वाहून गेले होते त्यापैकी इथं तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत। 5 जणांना वाचवण्यात यश आलं होतं कालच, मात्र जे 5 जण बेपत्ता होते त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले तर दोघांचा अजूनही शोध घेतला जातोय। लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी हे कुटुंब गेलं होतं आणि त्यानंतर इथं अचानक पाण्याचं प्रमाण वाढलं आणि हे सर्वजण वाहून गेल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान बुडालेलं कुटुंब पुण्यातील बानवडी सय्यद नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येते। तर या ठिकाणी आज शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे नौदलाकडून। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। कालची धक्कादायक दृश्य आलेली होती। भुशी डॅम ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे मुंबई इथले पर्यटक येत असतात, सुट्टीच्या दिवशी येत असतात, मात्र त्या दिवशी सुट्टी एन्जॉय करणं त्यांच्या जीवावर बेतल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण अचानक पाण्याचा लोंढा वाढला आणि त्यानंतर हे कुटुंब अख्खं वाहू लागलेलं होतं। 10 जण बुडालेले होते, त्यापैकी 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलं, मात्र 5 जण वाहून गेले होते। त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत, ते जिवंत राहिले नाही, तर जे दोघे अजूनही बेपत्ता आहेत ते नेमके कुठे आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये आहेत असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। दरम्यान आज सकाळपासूनच इथं शोध मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।